धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 भाऊसाहेब खाडे यांनी दिली। द्राक्षांची लागवड खुंटावरती द्राक्षाची लागवड करण्यापूर्वी आपण खुंटाची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दक्षिण उत्तर दिशेला चारी खोदून त्या चारीमध्ये शेणखत माती आणि सिंगल सुपर फॉस्फेट भरून नंतर त्याच्यामध्ये आपण लागवड करतो। लागवडीचा कालावधी असतो तो फेब्रुवारी ते मार्चमध्ये असतो। लागवड केल्यानंतर आपण रुस्टॉकची वाढ होण्यासाठी त्याला व्यवस्थित खते पाणी देऊन त्याची वाढ करून घेतो आणि ज्यावेळेस तो तुमचं 5 ते 6 महिन्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण त्यावेळेस त्याच्यावर ग्राफ्टिंग करतो। त्यावेळेस आपल्याला त्या काडीचा साईज असतो पेन्सिल साईज थिकनेस म्हणजे 8 ते 10 mm तो साईज झालेला असतो आणि त्याच्यावर आपण साईन ग्राफ्ट करतो। साईन ग्राफ्ट करण्यापूर्वी रुस्टॉक आणि साईन हे दोन्ही रसरशीत असावेत जेणेकरून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण ज्यावेळेस ग्राफ्ट करतो त्यावेळेस ते फुटायला चांगली मदत होते आणि हा जो पिरियड असतो तो फुटण्यासाठी एकदम उत्तम मानला जातो कारण त्या वातावरणामध्ये जवळजवळ 80%च्या पुढं 80-90% आर्द्रता असते आणि टेम्परेचर 25 ते 30 डिग्री सेल्सिअस असते। त्यामुळे आपल्याला फूट चांगल्या प्रमाणात मिळते। फुटून आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला जे नवीन फूट असते तर नवीन फुटीचे आपल्याला वाढ घ्यायची असते आणि त्याला आपण सपोर्ट देऊन वाढ करून घेतो। त्यावेळेस पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो पावसाळा सुरू झाल्यानंतर मग त्याच्यावरती डाउनी मिल्डू पावडर मिल्डू अँथ्रॅक्नोज सारखे रोग येतात आणि त्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला डाउनी मिल्डू नियंत्रणासाठी डाउनी मिल्डूची जी प्रतिबंधक बुरशीनाशके आहेत त्याची आपल्याला फवारणी करावी लागते। त्याच्यामध्ये मुख्यत्वे डायथेन M45 त्याचा उल्लेख होतो। डायथेन M45 2 ग्रॅम प्रति लिटर नंतर COC कॉपर ऑक्झीक्लोराइड त्याचा आपण वापर करतो आणि डाउनीचे नियंत्रण करतो। एकाच बुरशीनाशकाची आपण वारंवार फवारणी करत नाही कारण त्याच्यामुळे काय होतं त्या बुरशीमध्ये त्या फंगिसाइडच्या अगेन्स्ट रेजिस्टंट क्रिएट होतो आणि तो आपल्याला कंट्रोल करणं अवघड होतं। त्याच्यामुळे ज्या प्रमाणित मात्रेमध्ये दिलेल्या प्रमाणातच आपण त्याची फवारणी घेणं गरजेचं असतं आणि एक बुरशीनाशक शक्यतो 2 वेळेपेक्षा जास्त वापरू नये। डाउनी रोग जो आहे ज्यावेळेस सुरुवातीला येतो त्यावेळेस त्याची प्राथमिक लक्षणं असतात। पानाच्या वरच्या बाजूला तुम्हाला पिवळसर तेलकट चट्टे दिसून येतात आणि पानाच्या मागच्या बाजूला तुम्हाला पांढरी वाढ झालेली दिसून येते। पांढरी वाढ म्हणजे त्याच्यातून स्पोरेंजिओ फोर्क बाहेर येतो आणि त्याच्यावरती स्पोरेंजिया येतात आणि त्याचा स्पोरेंजिया आल्यानंतर मग त्याचं स्प्रेडिंग जास्त वेगात होतं। याच्यामध्ये दुसरा जो रोग आहे तो पावडरी मिल्डू। पावडरी मिल्डू हा आहे ते पावडरी मिल्डूच्या मध्ये सुद्धा लक्षणामध्ये पावडरी मिल्डूचा सुद्धा पिवळा स्पॉट असतो परंतु जो पिवळा स्पॉट जो असतो तो ऑइली नसून तो ॲशी असतो म्हणजे राखडी रंगाचा असतो आणि पावडरी मिल्डू जो आहे तो पानाच्या वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस दोन्ही बाजूस येतो। त्यामुळं तो आपल्याला सहज लक्षात येतो। तसं काय शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतो की त्यांना ते डाउनी आहे का पावडरी आहे याच्यामध्ये ते कन्फ्यूज होऊन जातात आणि त्यांना पूर्णपणे त्याचं निदान करता येत नाही आणि त्यामुळे ते अनावश्यक असलेली बुरशीनाशकं त्याच्यावरती फवारणी करतात आणि पावडरी मिल्डूच्या नियंत्रणासाठी आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये सल्टाफ 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करतो। सिस्टमिक फंगिसाइडमध्ये ट्रायझोलमध्ये हेक्झाकोनाझोल पेनकोनाझोल डिनिकोनाझोल मायकोबिटेनिल याचे आपण फवारणी करू शकतो आणि त्याचे नियंत्रण करू शकतो। द्राक्षामध्ये तिसरा महत्त्वाचा रोग जो आहे तो अँथ्रॅक्नोज। ज्यावेळेस तुमचा पावसाचं असा जो पाऊस पडतो पावसाच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर एकदम वाढतं सडन टेम्परेचर हाईक होतं आणि टेम्परेचर डाऊन होतं आणि पाऊस येतो त्यावेळेस ढगाळ वातावरण आणि पावसाळी कंडिशनमध्ये तुमचा बुरशीचा करपा म्हणजे बुरशीचा करपा आणि त्याचबरोबर जीवाणूजन्य करपा दोन प्रकारचे करपा द्राक्षामागे येतात। तर बुरशीच्या करपाच्या नियंत्रणासाठी आपण थायोप्रिडिमिथाइल फवारणी करू शकतो 1 ग्रॅम पर लिटर आणि नंतर त्याच्याबरोबर आपण मँकोजेब 2 ग्रॅम पर लिटरनी फवारणी करू शकतो। त्याचप्रमाणे जो बुरशीचा जो करपा असतो त्याच्यामध्ये अगोदर ब्लॅक स्पॉट येतात नंतर त्याच्या साईडला पिवळसर रंगाचे वलय दिसून येतं आणि नंतर तो ब्लॅक स्पॉट आहे काही दिवसानंतर तिथं छिद्र पडतं म्हणजे बर्ड आय डिसीज म्हणजे पक्षाच्या डोळ्याप्रमाणे आपल्याला तिथं होल दिसतं शॉर्ट होल दिसतात। आणि दुसरा जो करपा आहे जीवाणूजन्य करपामध्ये पानावरती असं म्हणजे ओलसर झाल्यासारखे काळे काळे ठिपके दिसतात। तर तो जीवाणूजन्य करपाच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर फंगिसाइड्स यूज करतात। आता कोनिका म्हणून जे आहे मार्केटमध्ये आलेले त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो। त्याचबरोबर
द्राक्षबागेमध्ये आणखी एक महत्त्वाचा रोग म्हणजे तांबेरा. तांबेरामध्ये काय होतं, जे बुरशी जी येते ती पानाच्या खालच्या बाजूला येते आणि ती बुरशीचा रंग असतो तो पिवळसर असतो. आपल्याला तो सहज म्हणजे आपण ओळखू शकतो तांबेरा. आणि तांबेराच्या नियंत्रणासाठी तुमचं क्लोरोथॅनोलिल 2 ग्रॅम पर लिटर फवारणी करायची असते. आणि त्याचबरोबर तुम्हाला ट्रायझोल ग्रुपमधलं हेक्झाकोनाझोल, पेनिकोनाझोल, डेनिकोनाझोल किंवा फ्लिझोराझोल कुठलंही फंगिसाइड घेतलं प्रमाणित मात्रामध्ये जर घेऊन त्याची फवारणी केली तर तुम्हाला तांबेराचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. रिकट घेतल्यानंतर त्याची वाढ आपण वरती करून घेत असतो. त्याला बांबूचा आधार देऊन त्याला वरती ओलांडे वगैरे डेव्हलप करत असतो. परंतु त्या ओलांडे डेव्हलप करण्याच्या या स्टेजमध्ये नेमका हा पावसाळ्याचा पिरियड येत असतो किंवा काडी डेव्हलपमेंट करण्याच्या पिरियडमध्ये हा पावसाळ्याचा पिरियड येत असतो. त्या पिरियडमध्ये त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला डावणी मिल्डू, पावडर मिल्डू आणि अँथ्रॅक्नोज हे 3 प्रकारचे रोग येत असतात. परंतु त्या रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला वेळीच उपाययोजना जर केली नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये नुकसान होते. आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला भुरी आली तर भुरीचं जर तुम्ही वेळीच जर नियंत्रण केलं नाही तर पाने पूर्णपणे पिवळी पडून नंतर ते जळून जातात. अँथ्रॅक्नोज आला तर पूर्णपणे काड्या आणि पानेसुद्धा पूर्णपणे खराब होतात आणि तुम्हाला जे अपेक्षित पुढं काडी तयार करायची असते ती काडी तुम्हाला मिळत नाही. त्यासाठी तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या जुन्या द्राक्ष बागा असतात ज्यांचा कालावधी हा 4 वर्षे 5 वर्ष झालेला असतो त्या काडीमध्ये आपण ज्यावेळेस एप्रिल छाटणी करतो, एप्रिल छाटणीनंतर नवीन आपण काडी डेव्हलप करत असतो पुढच्या सीझनसाठी, जेणेकरून आपली मालाची काडी तयार होत असते. परंतु मालाची काडी तयार होत असताना ज्यावेळेस त्या आपण आता आपल्याकडे जो पावसाळा आहे तो जून मिडपासून म्हणजे जून मध्यांपासून सुरू होतो. तर आपली बागेची छाटणी जर आपण एप्रिल एंडला जर केलेली असेल 30 एप्रिलला वगैरे तर 30 मे आणि 30 जूनपर्यंत आपल्या बागेचा हा 60 दिवसाचा पिरियड असतो. परंतु आपल्या बागेच्या काडीमध्ये जी गडधारणा म्हणतो आपण ते छाटणीनंतर 45 ते 60 दिवसामध्ये जोरात चालू असते. परंतु ह्याच अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी पाऊस आला आणि पावसामध्ये जर तुमचा अँथ्रॅक्नोज आला किंवा डावणी आला किंवा भुरी आली त्याच्यामुळे तुमच्या बागेमध्ये नुकसान होते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता जर समजा रोग जर आला तर तुमचे ऑक्टोबर छाटणीपर्यंत तुम्हाला झाडावरची पानं हेल्दी राहणार नाहीत. आणि हेल्दी पानं जर नसतील तर काडीला पूर्णपणे मॅच्युरिटी येणार नाही आणि तुम्हाला पुढे त्याचा इम्पॅक्ट ऑक्टोबर छाटणीनंतर माल छाटणीनंतर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर प्रायमरी इनॉक्युलम जर तुमच्या बागेमध्ये असेल तर सेकंडरी स्प्रेड व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही त्याचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जैविक बुरशीनाशकांचा देखील वापर करणं गरजेचं आहे. जैविक बुरशीनाशकांच्या याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर्माचा उपयोग करता येऊ शकतो. ट्रायकोडर्मामुळे तुम्हाला डावणीचा कंट्रोल मिळतो प्लस पावडरीचाही कंट्रोल मिळतो. परंतु प्लॅन्टची इम्युनिटी पॉवर वाढते. इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळे रेजिस्टंट पॉवर वाढते, झाडाची त्या रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढते आणि त्यामुळे तुमच्या बागेमध्ये रोग येऊ शकत नाही. तरी पण राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये ट्रायकोडर्मा बऱ्याच वर्षापासून वापरत आहेत आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो एकदम चांगल्या प्रतीचा मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या ज्या बुरशा आहेत म्हणजे सॉईल बॉर्न डिसीजेस आहेत किंवा प्लांटवरनी जे डिसीजेस आहेत त्यांचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्याचप्रमाणे पावडरी मिल्डूच्या नियंत्रणासाठी पावडरी मिल्डू जे आहे बायो कंट्रोल एजंट जे अँपिलोमायसिस आहे, अँपिलोमायसिस क्युस्केलिस, त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं पावडरी मिल्डूचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्याचप्रमाणे अँथ्रॅक्नोजच्या नियंत्रणासाठी अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही थायप्रोनिथाइलचं स्प्रे करा, कॉपरचे स्प्रे करा, ते जेणेकरून तुम्हाला बुरशीपासून येणारा जो करपा आहे त्या करप्यापासून चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचं काडीचं किंवा द्राक्षवेलीचं संरक्षण होऊ शकेल आणि तुम्हाला पुढे उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ मिळेल. आणि जर तुम्ही ह्याचं नियंत्रण केलंच नाही तर तुमचं म्हणजे पूर्ण झाडाची पानं गळून जातील आणि तुम्हाला त्याचं व्यवस्थित उत्पन्न मिळणार नाही. हे झालं केमिकल कंट्रोल. पण मशागतीच्या पद्धतींचा जो अवलंब करायचा म्हणतो त्याच्यामध्ये जर तुम्ही जे शेंडे आहेत त्या शेंड्यांची विरळणी वेळेच करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या रोगाला जे मायक्रोक्लायमेट बिल्डअप जे होतं ते मायक्रोक्लायमेट बिल्डअप होणार नाही आणि तो डिसीज वाढणार नाही. तर ते जे बागेत जे वाढणारा शेंडा आहे तो वेळीच टिपिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे सबकेनसाठी जे शेंडाचं टिपिंग करतो 7 पानावर, 5 पानावर, 3 पानावर आणि ते करणं गरजेचं आहे. जर शूट वाढलं तुमचं सॉईल सरफेसपर्यंत जर येऊन लोळलं तर त्याच्यावरती जे डावणी मिल्डूचे जे ऊसपोर्स असतात जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर ते पाण्याच्या थेंबाबरोबर जे स्प्लॅशेस बरोबर ते झाडावरती येतात आणि त्याच्यावरती ऊसपोरपासून झुसपोर तयार होतात आणि ते झुसपोर तुमच्या टोमॅटोमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला जे डावणी मिल्डूचा प्रसार करतात ते तुम्हाला थांबवतील. त्यासाठी वेळेस तुम्ही कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये शेंड्यांचे म्हणजे शूट टिपिंग म्हणतो आपण त्याला, शेंडा वेळेत मारणं गरजेचं आहे आणि काड्यावरती बांधून येणं गरजेचं आहे. हे जर प्रॅक्टिसेसचा तुम्ही जर अवलंब केला तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होऊन जाईल. केंद्र हमारे इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च के एक संस्थान है. ये संस्थान अंगूर के सारे प्रकार के जो रिसर्च है जैसे क्रॉप
इम्प्रूवमेंट, क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप प्रोटेक्शन और पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी, ये सब के ऊपर काम करता है। राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र जो 1997 में पुणे में इस्टेब्लिश हुई थी, इनका कोई सब स्टेशन नहीं है। यहाँ पे बहुत बड़ा लेबोरेटरी सिस्टम इस्टेब्लिश हुई है और हमारा 120 एकड़ के आसपास टोटल लैंड एरिया है, जहाँ पे हमारे एक जर्मप्लाज्म कलेक्शन के एक ब्लॉक है, जहाँ पे हम पूरे देश में जितने जर्मप्लाज्म है ग्रेप के, सबका एक कलेक्शन सेंटर, एक्टिव, नेशनली एक्टिव जर्मप्लाज्म सेंटर हमने यहाँ पे इस्टेब्लिश किया है। हमारे इंस्टीट्यूट ने काफ़ी अच्छे तरीके के ग्रेप वैरायटी इस्टेब्लिश किया है, जैसे मंजरी मेडिका, मंजरी श्यामा, ऐसे जो वैरायटीज़ है, दीज वैरायटीज़ आर डूइंग वेरी गुड एक्चुअली, क्योंकि इनका जो प्रोडक्शन, प्रोडक्टिविटी, क्वालिटी, ये सब इतना अच्छा है कि काफ़ी पॉपुलर हो चुका है। सिमिलरली पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी के ऊपर भी हम लोग काफ़ी काम कर रहे हैं, जिसमें ग्रेप वेस्ट मैनेजमेंट, जीरो वेस्ट टेक्नोलॉजी, ये सब हम लोग यहाँ पे अपना रहे हैं। राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र का एक सबसे बड़ा महत्वपूर्ण जो रिकॉग्निशन है वो है एज ए नेशनल रेफरल लेबोरेटरी। 1997 से ये जो इंस्टीट्यूट चालू हुई थी, एक्चुअली 2003 में इंडियन ग्रेप्स का कुछ एक्सपोर्ट लेके प्रॉब्लम हुई थी और 2004 में हमारे इंस्टीट्यूट को एपेडा की तरफ से नेशनल रेफरल लेबोरेटरी की मर्यादा दिया गया था। इसके बाद फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया भी हमारे इंस्टीट्यूट को नेशनल रेफरल लेबोरेटरी एंड बाद में नेशनल रेफरेंस लेबोरेटरी, जैसे एपेक्स सेंटर ऑफ रिसर्च ऑन पेस्टिसाइड रेसिड्यूज एंड माइकोटॉक्सिन्स, इसका मान्यता दिया है। हमारे इंस्टीट्यूट को ISO एक्रीडिटेशन है। हमारे जो फूड सेफ्टी के जो प्रोग्राम्स है, रेफरल लेबोरेटरी, रेफरेंस लेबोरेटरी, ये सब ISO 17025 और ISO 17043, ये 2 ISO स्टैंडर्ड के हिसाब से हम लोगों का एक्रीडिटेशन है। और इसके बेसिस पे हम लोग नॉट ओनली प्रॉपर रेसिड्यू एनालिसिस सिस्टम देश में इस्टेब्लिश किया है, जिससे काफ़ी एक्सपोर्ट का इम्प्रूवमेंट हुआ है, बट उसके साथ साथ हम लोग प्रोफिशिएंसी टेस्टिंग भी कंडक्ट करते हैं, जिससे पूरे देश में जितने रेसिड्यू टेस्ट होता है हमारे देश में बाय प्राइवेट लेबोरेटरीज, वो एक अच्छे हाई लेवल पे आए हैं, जहाँ पे हमारे देश के मटेरियल जो एक्सपोर्ट होती है वो आजकल कभी फेल नहीं होती है। ये सब हो रहा है एज ए टीम वर्क। हमारे इंस्टीट्यूट के जितने वैज्ञानिक हैं वो लोग सबके साथ मिलके बहुत अच्छा से एक टीम वर्क करके काम कर रहे हैं। आमची माती आमची माणसं. द्राक्ष पिकांवर हवामानाचा खूप मोठा परिणाम होत असल्यानं या द्राक्ष बागांचं पावसाळ्यात योग्य व्यवस्थापन करणं जिकिरीचं असतं. शिवाय पावसाळी घेणं खूप गरजेचं असतं. फवारणी करताना जे विचारात घ्यायचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे तुम्ही कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी करत आहात हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर तुमचा डावणी असेल तर डावणीसाठी जे आवश्यक बुरशीनाशक आहे त्याचीच फवारणी घेतली पाहिजे. आणि फवारणी घेताना ते कोणतं बुरशीनाशक घ्यायचं, म्हणजे आंतरप्रवाही घ्यायचं किंवा कॉन्टॅक्ट घ्यायचं, ते तुम्ही अगोदर ठरवून घ्यायचं आहे. जर रोगाचं इनॉक्युलम जर कमी असेल किंवा रोग एकदमच कमी आलेला असेल, जास्त सुरुवात झालेली असेल, तुम्ही ते कमी तीव्रतेच्या बुरशीनाशकामध्ये म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइड थोडक्यात मँकोजेबचा जरी स्प्रे घेतला तरी तुम्हाला त्या ठिकाणी ते कंट्रोल होऊन जातं. त्याचप्रमाणे तुम्ही जर आणखी झाडाची जर इम्युनिटी पॉवर जर बिल्डअप करणार असाल तर तुमचं PS AP म्हणजे पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही ते डाउनी मिल्डूला रेजिस्टंट पॉवर क्रिएट करू शकता आणि प्लांट हेल्दी ठेवू शकता. या ज्या फवारण्या आहेत ते आवश्यकतेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने जरी 3-4 फवारण्या रिपीट केल्या तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊन जातो. आणि दुसरं म्हणजे फवारणी करण्यासाठी तुम्ही ज्या अवजारांचा वापर करणार आहात, जे स्प्रे वापरणार आहात, ते तुमचे म्हणजे डबल गन आहे, म्हणजे आपण जे STTP बरोबर जे रेग्युलर स्प्रे वापरतात त्याप्रमाणे तो डबल गन स्प्रेअर आहे, STTP साधा स्प्रे आहे, किंवा तुम्ही ड्रॅगन स्प्रे म्हणजे इटालियन नोझलचे स्प्रे वापरत आहात त्यावर सुद्धा तुमचं अवलंबून असतं. तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन अवलंबून असते. तर त्याच्यामध्ये ATR नोझलचे पंप आहेत, 60R नोझलचे पंप आहेत आणि आपला रेग्युलर जो आहे तो 100 अँगलचा जो नोझल आहे रेग्युलर नोझल आहे. परंतु जे ATR नोझलचे जे पंप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याची 20% बचत करू शकता. 400 लिटर पाण्याची जी मात्रा आहे ती आपण ड्रॅगन स्प्रे जर वापरत असाल तर 320 लिटर पाणी जर तुम्ही अप्लाय करत असाल, ते बुरशीनाशक जेवढी क्वांटिटी 1 एकरसाठी रिकमेंडेड केलेली आहे तेवढीच क्वांटिटी तुम्ही त्यात पाण्यामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तेवढ्या 1 एकर क्षेत्रावर त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. कारण जरी पाणी कमी लागलं तरी तुम्हाला इच्छित
जे औषधाची मात्रा आहे ती तेवढी टाकली पाहिजे आणि जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रभावीपणे त्याचं रोगाचं नियंत्रण मिळू शकेल. शक्य झाल्यास शक्यतो फवारणी सकाळी 11च्या अगोदर किंवा दुपारी 4 नंतरच करावी. कारण दुपारी काय होतं की तुमच्या झाडाचे जे पानांचे जे पर्णरंध्र म्हणतो आपण स्टोमॅटा म्हणतो, तो स्टोमॅटा हाय टेम्परेचरमध्ये बंद असतात आणि शक्यतो हाय टेम्परेचरमध्ये जर आपण फवारणी केली त्याचा आपल्याला पाहिजे तसा उपयोग होत नाही आणि त्याचं झाडामध्ये शोषण झालं नाही तर त्याचा आपल्याला प्रभावीपणे त्याचा परिणाम दिसून येत नाही. त्यासाठी शक्यतो फवारणी सकाळी 11च्या अगोदर किंवा दुपारी 4 नंतर करणं कधीही फायद्याचं होईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शक्यतो आपण जर माल म्हणजे द्राक्षबाग पुढच्या सीझनमध्ये जर तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल म्हणजे निर्यात करणार असाल तर निर्यातीसाठी जी घालून दिलेली बंधनं आहेत ते पाळण्यासाठी तुम्ही NRC म्हणजे NR3 ग्रेप्सने दिलेलं जे आहे अनेक्षर 5 जे दिलेलं आहे ते NRCच्या वेबसाईटवर ओपन करून त्यांनी जे रिकमेंडेड केलेले ज्या बुरशीनाशकाच्या फवारण्या आहेत त्याच फवारण्या घेणं गरजेचं आहे. अनावश्यक जर बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकांचा जर वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या झाडामध्ये त्या कीटकनाशकाचे किंवा बुरशीनाशकाचे अवशेष तुम्हाला पुढच्या तुमच्या मालामध्ये मिळतील आणि तुमचा माल जो ज्या देशामध्ये तुमचा एक्सपोर्ट केला जाईल निर्यात केला जाईल तिथून तुमचा माल रिजेक्शन होईल. त्यासाठी तुम्ही अनेक्षर 5चं पालन करणं फार गरजेचं आहे. आणि शक्यतो ज्यावेळेस तुम्ही फवारण्या करता त्यावेळेस जास्तीत जास्त फवारण्या करताना तुम्ही जैविक बुरशीनाशकांचा वापर करणं जास्त गरजेचं आहे. जैविक बुरशीनाशकांचा जास्त वापर केल्यामुळे तुमच्या झाडांची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि झाडं हेल्दी राहतील आणि झाडांपासून तुम्हाला चांगला फायदा होईल. एकूणच द्राक्षाची बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेता द्राक्षांची लागवड शेतकरी बांधवांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्या दृष्टीनं भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रानं द्राक्ष बागेचं पावसाळ्यात रोगाचं व्यवस्थापन यासंबंधी केलेलं मार्गदर्शन निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.